नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान याच्या अंतर्गत जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे। गेल्या रविवारचा एपिसोड तुम्ही सर्वांनी बघितला असेलच। एक व्यक्ती जेव्हा आपल्या करिअरच्या पीकला पोहोचतो आणि एका विषयावर 100% मास्टरी प्राप्त करतो, तेव्हा तो किती सरळ होतो, किती सिंपल होतो आणि किती सोप्या भाषेमध्ये सर्वांना त्या विषयाचं ज्ञान देऊ शकतो। हे सगळं आपण बघितलं डॉक्टर रमण गंगाखेडकरांच्या कोरोनावरच्या वक्तृत्वाने। आज आपण भेटणार आहोत एका अशा अद्भुत व्यक्तित्वाला ज्यांनी पूर्ण जगावर कृष्णाच्या रूपात राज्य केलं। जगातल्या करोडो कृष्ण भक्तांच्या हृदयामध्ये आज कृष्ण म्हटलं तर डोळे मिटल्यावर जी छवी येते, जे चित्र येतं ते त्या व्यक्तीचं, त्याची मिस्किल स्माइल, त्याची बोलायची स्टाईल, त्याचे मॅनरिझम्स आणि त्याचं ज्ञान, ह्या सर्व गोष्टी आपणा सर्वांच्या हृदयावर एक इम्प्रिंट बनवून गेलेल्या आहेत। आज आपण भेटणार आहोत नितीश भारद्वाजना। माझी ओळख 2003 मध्ये झाली, तब्बल 17 वर्षापूर्वी। आणि त्यावेळेला जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा लक्षात आलं की हा माणूस किती उंच आहे, म्हणजे केवळ शारीरिक दृष्टीने नव्हे तर मानसिक दृष्टीने पण। त्याचे विचार किती प्रगल्भ आहेत, त्याला विषयाची किती समज आहे, किती डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग आहे। आणि त्यावेळेला तर महाभारतातला कृष्ण पूर्ण जगामध्ये पसरलेला होता। नितीशजींशी गेले 17 वर्ष कंटिन्युअस आमचा संपर्क आहे। प्रेमाने मला तो दादा म्हणतो आणि मी त्याला नितीश म्हणतो। पण या व्यक्तीच्या व्यक्तित्वात आतमध्ये काय दडलेलं आहे हे कळणं अत्यंत आवश्यक आहे। या माणसाने मराठी फिल्म्समध्ये काम केलेलं आहे, हिंदी फिल्म्समध्ये काम केलेलं आहे आणि मल्याळम फिल्ममध्ये सुद्धा काम केलेलं आहे। या व्यक्तीने डायरेक्शन केलेलं आहे, प्रोडक्शन केलेलं आहे, स्क्रिप्ट रायटिंग केलेलं आहे, म्हणजे अष्टपैलू व्यक्तित्व आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परमपूज्य श्री गुरुजी म्हणजे माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या जीवनावर एक चित्रपट बनला होता, छोटासा, कर्मयोगी नावाचा। त्या पूर्ण कर्मयोगीची संकल्पना आणि त्याला एक्झिक्यूट करून अत्यंत सुंदर स्वरूपात देशातल्या करोडो स्वयंसेवकांच्या समोर ह्या व्यक्तीने मांडलं। राजनीतीमध्ये सर्वोच्च शिखर गाठलं, कुठे महाराष्ट्र आणि कुठे झारखंड। रांचीमध्ये जाऊन अफलातून विजय प्राप्त केला। 5 वर्ष लोकसभा प्रत्यक्ष गाजवली, प्रश्नांची झडी लावली, सजेशन्स अकल्पनीय दिले। त्यानंतर मध्य प्रदेशाला आपलं कार्यक्षेत्र बनवलं। मध्य प्रदेशामध्ये MP टुरिझम कॉर्पोरेशनचे चेअरमॅन म्हणून जे काम नितीशनी केलं ते अकल्पनीय आहे। तुम्हा सर्वांना आठवत असेल, आजपासनं जवळजवळ 15 वर्षापूर्वीचे टुरिझम डिपार्टमेंटचे हॉटेल्स, त्याचे रिसॉर्ट्स आणि त्याची कंडिशन, त्या कंडिशन्समध्ये आणि आजच्या कंडिशनमध्ये जो फरक आलेला आहे तो नितीशमुळे आलेला आहे, त्याच्या कल्पकतेमुळे आलेला आहे, त्याच्या आतल्या सौंदर्याला बघणाऱ्या दृष्टीमुळे आलेला आहे। असा व्यक्ती मध्य प्रदेशात राहिला, मध्य प्रदेशात राजनीती केली आणि मग शेवटी त्याच्या मनातला कलाकार जागा झाला आणि पुन्हा तो मुंबईला परत गेला। राजनीतीला परमनंटली बाय बाय करताना मनामध्ये 1% सुद्धा क्षोभ न ठेवणारा हा माणूस, मला तर असं वाटतं की देव माणूस आहे। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
या उक्तीला साकार करणारा हा नितीश भारद्वाज आज आमच्या समोर आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. नमस्कार मंडळी, जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी निहारिका आपल्या ज्यांनी दूरदर्शन, त्यानंतर चित्रपटसृष्टी, त्यानंतर राजकीय बॅटल ग्राउंड हे अगदी गाजवलेलं आहे. आणि मला फार आनंद होतोय की आज आपल्या सगळ्यांशी गप्पा मारायला नितीशजी आलेले आहेत. नितीशजी, आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार. आजच्या या गप्पांच्या मैफिलीत माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की दूरदर्शन, मग चित्रपटसृष्टी असा मोठा प्रवास तुम्ही केलेला आहे आणि आजही तुमच्या नावाचा चार्म, तुमचा चार्म टिकून आहे, किंबहुना तो वाढतोय. मात्र त्याची पाळंमुळं अशी कुठेतरी घट्ट ती त्या भारद्वाज कुटुंबात रोवलेली आहे, जी तुमची बॅकग्राऊंड आहे, जिथून तुम्ही येता. तर आम्हा सगळ्यांना, आमच्या या दर्शकांना हे ऐकायला, जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमच्या बॅकग्राऊंड विषयी आणि तुमच्या आई वडिलांकडून तुम्हाला हा जो मराठी संस्कृतीचा वारसा मिळालेला आहे त्याविषयी. पहिलं म्हणजे हा जो उपक्रम सुरू केलाय ना तुम्ही सगळ्यांनी, मराठी जागर, इतका चांगला उपक्रम आहे. कारण सगळीकडे आपले मराठी लोक हे विखुरलेले आहेत आणि जागोजागी चांगलं काम करतायत, खूप मोठ्या मोठ्या पदांवरती जाऊन छान काम करतायत. त्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यांचे वेगळे वेगळे अनुभव हे सगळे त्याच्याबद्दल बाकी सगळ्यांनी ऐकणं, हे अतिशय स्तुत्य काम तुम्ही लोक करताय. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना बधाई. तुमच्या मध्य प्रदेशच्या लोकांसारखंच माझं सुद्धा मराठी आहे ना, मध्ये मध्ये थोडंसं हिंदीचे शब्द येतात. सर्वात पहिलं म्हणजे माझं कुटुंब, माझं आडनाव भारद्वाज होईपर्यंत हे उपाध्ये कुटुंब आहे. कारण आमचं मूळ आडनाव हे उपाध्ये आहे. असं म्हटलं जातं की आमचं सगळं जे कुटुंब आहे कांगडा व्हॅलीमध्ये ओरिजिनली होतं आणि त्यावेळेला आमचं नाव जे आहे ते जोशी का असं काहीतरी होतं आणि मग तिथून वाराणसीला, काशीला आले आणि काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पौरोहित्य त्यांनी केलं आणि त्यांचं मग आडनाव शास्त्री झालं. आणि मग गागा भट्टांबरोबर जेव्हा ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी म्हणून महाराष्ट्रात आले आणि मग इथे स्थायिक झाले उरण गावामध्ये. पनवेलच्या जवळ उरण म्हणून आहे, रायगड जिल्ह्यामध्ये येतं. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला, त्याच्यामध्ये आमचे पूर्वज होते आणि मग ते स्थायिक झाले इथे महाराष्ट्रामध्ये. तेव्हा त्यांचं आडनाव उपाध्ये असं झालं. कारण शास्त्री हे काही फार असं टिपिकल मराठी नाव नाही आहे, म्हणून उपाध्याय, उपाध्ये असं ते झालं. आणि मग मी लहानपणापासनं जेव्हा आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसायचो मी वडिलांबरोबर, आणि आमचे वैदिक विचारायचे की गोत्र, मग पप्पा सांगायचे भारद्वाज, आणि मला ते खूप आवडायचं. भारद्वाज किती छान. उपाध्ये म्हणजे आम्ही असं काही पौरोहित्य आता काही करत नाही, त्यामुळे आपण ओरिजिनल आपल्या गोत्राकडे का नाही जायचं, कारण गोत्र हे मूळ मानलं जातं. आणि म्हणून मग मी माझी वेटरनरीची जेव्हा पदवी उपाध्ये नावाने आहे, ती आजही नितीश जनार्दन उपाध्ये, तर ते झाल्यानंतर मग मी ऑफिशियली नाव चेंज केलं. पण तेव्हा हे माहिती नव्हतं की मी या इंडस्ट्रीमध्ये येणार आहे. आणि वडील माझे आजोबा उरण गावामधले सर्वात प्रख्यात असे वैदिक होते. आणि त्यांच्याशिवाय म्हणजे उरणामध्ये कोळी, आगरी हा समाज खूप मोठा समाज आहे आणि चिंतामण भटजींच्या शिवाय हा समाज हलायचा नाही. म्हणजे माझे आजोबा इतके बिझी असायचे सगळं पौरोहित्य करण्यात, कारण त्यांचं अस्खलित संस्कृत स्पष्ट उच्चार आणि कुठलंही काम घाईघाईत ते करणार नाहीत, कुठलीही पूजा, ह्याबद्दल त्यांची खूप मोठी ख्याती होती.
आणि म्हणून तो कोळी समाज, आगरी समाज त्यांना खूप मानायचा. आणि त्यांचे ते उच्चार त्यांनी मला लहानपणापासून शिकवले. मग ते वडिलांनाही अर्थात माहिती होते. आणि जनार्दन उपाध्ये हे वडिलांचं नाव माझ्या. आणि त्यांनी हा संस्कृतचा पाया माझ्या चरित्रामध्ये घातला. आणि मग आजोबांनी त्याला घासून पुसून अगदी हिऱ्याला जसं पॉलिश करतात तसं संस्कृतचे माझे उच्चारण हे त्या दोघांमुळे आहे. आणि आई माझी मूळची कर्नाटकातली. तिचा जन्मही बेळगावातला, वाढली हुबळी, धारवाड, विजापूर, कारवार या भागांमध्ये. आणि चित्रापूर सारस्वत ब्राह्मण म्हणवतात ते सगळे. आणि खूप म्हणजे तो जो मठ आहे चित्रापूर सारस्वत मठ, हा शिराळी म्हणून गाव आहे उत्तर कर्नाटकामध्ये. तिथे तो मठ आहे. आणि तो डायरेक्टली आदि शंकराचार्यांचा तो जो पहिलं पीठ आहे शृंगेरी पीठ, त्या शृंगेरी पीठाच्या अंतर्गत येतो. आणि त्यामुळे सगळे जे काय म्हणायचं त्याला आध्यात्मिक वारसा हा जो मला मिळाला हा त्या चित्रापूर सारस्वत असल्यामुळे आईच्या माध्यमातून मिळाला. त्याच्यावर आई ही माझी ज्ञानेश्वरीची प्रकांड पंडिता होती. आणि गीता आणि ज्ञानेश्वरीचा तिचा गाढा अभ्यास होता. संत वाङ्मयाचा खूप मोठा अभ्यास होता. राईट फ्रॉम ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, गोरा कुंभार, चोखा मेळा या सगळ्यांच्या साहित्यावर तिचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे ते जे मला एक वारसा म्हणून मिळालं त्याच्याने माझं अध्यात्म पक्क झालं. आणि मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये ती प्रोफेसर होती, मराठीची हेड ऑफ द डिपार्टमेंट होती. आणि त्यामुळे आणि लायब्ररीची इन्चार्ज होती. म्हणजे लायब्ररीमध्ये मराठी साहित्यातली कुठली पुस्तकं घ्यायला पाहिजेत, हिंदी साहित्यातली कुठली घ्यायला पाहिजे, हे सगळं डिसाईड करण्यामध्ये तिचा मोठा सहयोग आणि योगदान असायचं. त्यामुळे कुठलंही चांगलं पुस्तक आलं मराठीमध्ये की ते माझ्या घरी यायचं आणि मी वाचून काढायचं ते पटकन. त्यामुळे मराठी साहित्य इतकं वाचलं. आणि आई मराठीचीच हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळे मराठी शाळेत मी गेलो. आणि रॉबर्ट मनी विद्यालय किंवा गोखले एज्युकेशन सोसायटी, डीजीटी हायस्कूल ह्या सगळ्या शाळांमधनं माझा जो प्रवास झाला. आणि तिथून कम्प्लिटली म्हणजे सगळं मराठीमध्येच माझं शालेय शिक्षण कम्प्लीट झालं, पूर्ण झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि घरामध्ये त्यामुळे एक धार्मिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण आणि ते सुद्धा वैदिक वाङ्मय सगळं म्हणजे अद्वैत वेदांताचं वाङ्मय. त्यामुळे जो मी आज आहे त्या माझ्या संपूर्ण माझ्या चरित्राला, माझ्या पर्सनॅलिटीला जो एक पाया आहे तो हा पाया. आणि त्याच्यामध्ये मराठी साहित्य, मराठी वाङ्मय, कला ह्या सगळ्याचा खूप मोठा योगदान आहे. आणि नाटक सुद्धा मी मराठीमधनं शिकलो. आई स्वतः पंडित के.जी. गिंड्यांची शिष्या होती. कर्नाटकात वाढल्यामुळे लहानपणापासून ती किराणा घराण्याचं ते शास्त्रीय संगीत शिकायची. त्यामुळे तिने मला इतक्या मैफिलींना आम्ही जायचो. आई पप्पा आम्हाला घेऊन जायचे. मोठे मोठे गुरु सगळे जे आहेत त्यांची मी गाणी ऐकलेली आहेत. किराणा घराणा, जयपूर अत्रौली घराणा, आग्रा घराणा किंवा ग्वालियर घराण्यातले म्हणजे पंडित कुमारजी, कुमार गंधर्वजी या सगळ्या लोकांची इतकी मी गायकी ऐकलेली आहे, इतक्या मैफिली ऐकल्यात. त्यामुळे चांगल्या संगीताचा माझा कान तयार झाला. त्यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या सगळ्यामध्ये मराठी संस्कृतीने मला घडवलंय याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे आज मी जे काय करतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा खूप योगदान आहे. क्या बात है, क्या बात है. नितेशजी आता बोलताना तुम्ही उल्लेख केला तुमच्या डिग्रीचा. तर तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड ही वेगळ्या फील्ड मधली होती आणि तुम्ही निवडताना हे वेगळं फील्ड निवडलं. तर जेव्हा मला हे कळलं तेव्हा मलाही खूप आश्चर्य वाटलं आणि माझ्या मनात सुद्धा हा प्रश्न आला की असं काय होतं ज्यांनी तुम्हाला या फील्डकडे ओढलं किंवा तुम्ही या फील्डकडे आकर्षित झालात. तर त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. माझी जी डिग्री आहे ती वेटरनरी डॉक्टरची आहे. आणि येस. मी वेटरनरीला का गेलो कारण मला घोड्या पाहिला ना की असं माझं मन उचंबळून येतं. घोड्यांवर माझं अतिशय प्रेम आहे. घोड्यांवर लहानपणापासून मला घोडे खूप आवडतात आणि वाघ खूप आवडतो.
आणि त्या वाघ आवडतो म्हणून मला मध्य प्रदेश खूप आवडतं. आणि कारण मध्य क्या प्रदेश बात! म्हणजे वाघाचं अगदी माहेरघर आहे ना. सगळे कान्हा, नक्कीच. बांधवगड, पन्ना हे सगळे जे आहेत आणि पेंच, तर सगळं लहानपणापासून जे घोड्याचं आणि वाघाचं प्रेम होतं ना, त्याच्यामुळे मी वेटरनरी सर्जन झालो. पण काही वेळ मी डॉक्टर गोडबोले यांना असिस्ट केलं. बॉम्बे आणि पुण्याला, मुंबई आणि पुण्याला जो रेस कोर्स आहे, तिकडे मी असिस्टंट होतो त्यांचा, डॉक्टर गोडबोले यांचा. पण त्याच्यानंतर डॉक्टर गोडबोले यांनी काही कारणास्तव ते क्षेत्र सोडलं मुंबईचं आणि ते कलकत्त्याला जाऊन घोड्यांची प्रॅक्टिस करू लागले आणि ते मला नाही घेऊन गेले. मला घेऊन जाऊ शकले नाहीत. आणि मग मी जॉबलेस होतो. आणि काही काळ मी काम केलं, पण ते एका लॅबोरेटरी मधलं काम होतं आणि मी फील्डचा माणूस आहे, निहारिका. मला ते लॅबोरेटरीमध्ये ते ते पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये बसून ते किटाणू, विषाणू बघणं हे माझं काम नव्हे. त्यामुळे मला असं वाटलं, की मी माझं आयुष्य वेस्ट करतोय इकडे. आणि तोच-तोचपणा त्या फील्डमधला तो जो मला जाणवला, त्यातून कारण लहानपणापासून मी मुंबईच्या लिटल थिएटर नावाच्या बालरंगभूमीच्या संस्थेच्या माध्यमातून मी नाटकाचं ट्रेनिंग घेतलं होतं. एक नाटकाचा दिग्दर्शक म्हणून. अरे आणि वाह! मला असं वाटलं, की ते जे फील्ड आहे, तिथे मला रोज काहीतरी प्रत्येक नाटक एक नवीन काहीतरी चॅलेंज करतं आपल्याला. ॲक्टर म्हणून सुद्धा प्रत्येक रोल नवीन चॅलेंज करतो. तर हे जे चॅलेंज आहे, ते मला अनुभवायचं होतं आणि मला तोच-तोचपणा आयुष्यातला नको होता. आणि म्हणून मग मी हा निर्णय घेतला आणि अर्थात मी आई-वडिलांना आमच्याकडे एक अशी परंपरा होती घरामध्ये, की संडे इव्हनिंग, संडेला सकाळी पप्पा माझे, माझ्या भावाला आणि मला त्या काळामध्ये जे हॉलिवूड फिल्म्स आहेत ना, त्या संडे मॉर्निंग 9:00 शोला यायच्या. आणि चांगल्या-चांगल्या छान फिल्म्स यायच्या. आणि ते वडील मला विशेष करून मला आणि माझ्या भावाला ते फिल्म्स बघायला घेऊन जायचे आणि मी हॉलिवूडचे फिल्म्स बघायचो. आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही कुठेतरी फिरायला जायचो. जुहू बीचला, गिरगाव चौपाटीला, अशा वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी आम्ही जायचो. तर मी फिरायला गेल्यावेळी अजून मला आठवतं जुहू बीचला आम्ही फिरत होतो त्यावेळेला 1985 मध्ये. आणि मी आई-वडिलांना सांगितलं, की मला हे असं-असं करायचंय. त्यांनी माझं पूर्ण समर्थन केलं. आणि मी त्यांना क्या बात! कारणही सांगितलं, की मला हे जे चॅलेंज आहे, एक प्रत्येक नवीन नाटक काहीतरी नवीन माझ्यासमोर एक चॅलेंज उभं करतं. एक नवीन फिल्म त्यांनी विचारलं, "तू फिल्म्सही करणार का?" त्यावेळेला दूरदर्शन नव्हतं. म्हणजे होतं, पण असे सीरियल्स वगैरे नव्हते. त्यामुळे मी म्हटलं, "हो, मी फिल्म्समध्येही जाणार." आणि हळू मला लेखन करायचंय, मला ॲक्टिंग करायची आहे, मला दिग्दर्शन करायचंय. तर त्यांनी मला एवढंच सांगितलं, की "आमचा तुला पूर्ण पाठिंबा राहील. तू काही चिंता करू नकोस. तुला जे मनापासून करायचंय ते तू जरूर कर. फक्त एवढंच, की त्याच्यामध्ये आम्ही तुला मदत करू शकणार नाही. कारण आम्ही असं ऐकतो, की तिकडे गॉडफादरची गरज असते आणि ते आम्ही करू शकणार नाही. मग हे चॅलेंज तुला जरूर तू कर." आणि त्यांनी मला पूर्ण समर्थन केलं, आई-पप्पांनी. वडील तर इथपर्यंत म्हणायचे, की "तुला ऑडिशनला जायचं असेल किंवा कुठल्या चांगल्या मोठ्या प्रोड्युसर डायरेक्टरला भेटायला जायचं असेल, तू माझी गाडी घेऊन जा. त्या क्या बात त्या है! ट्रेनमध्ये जाऊन घाम गाळत ते असं कारण तुमच्या फील्डमध्ये दिसणं चांगलं हे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. हं. त्यामुळे हे तू जरूर कर आणि मला आधी सांग फक्त आणि माझी गाडी घेऊन जा." म्हणजे आई-वडील नसते तर मी हे करूच शकलो नसतो. हे किती एवढं मला छान. करू शकलो असतो, पण मला खूप जास्त त्रास झाला असता. हं, 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 हं. सर आता तुम्ही बोलताना म्हणलात गॉडफादर विषयी. तर असं म्हणतात की मराठी फिल्म इंडस्ट्री ही मराठी माणसाशिवाय शक्यच नाहीये. आणि आताची परिस्थिती जर बघितली तर आता नेपोटिझम विषयी बऱ्यापैकी बोलल्या जातंय. किंवा बॉलिवूडमधली बरीच घराणी आहेत ज्यांचं आता वर्चस्व बॉलिवूडवरती झालेलं आहे असं म्हणतात. हे सगळं असताना जर तुमची कारकीर्द बघितली तर तुम्ही सुद्धा एक आउटसाइडर होता. आणि म्हणजे बीइंग दॅट आउटसाइडर आणि मराठी माणूस तुम्हाला अनेक चॅलेंजेस फेस करावे लागले असतील. अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल. तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय की तुमचा तो प्रवास कसा होता? तुमचे अनुभव कसे होते? आणि तुम्हाला एक मराठी माणूस किंवा आउटसाइडर म्हणून तुम्हाला कुठल्या चॅलेंजेसना फेस करावं लागलं? ओके. तुझ्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न होते. एक म्हणजे मराठी माणसाने काय योगदान दिलंय फिल्म इंडस्ट्रीला.
हे बघ, दादासाहेब फाळक्यांपासनं दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे, किंवा चित्रमहर्षी आपण ज्यांना म्हणतो, भालजी पेंढारकर, आणि त्या सगळ्यांच्या आधी एक व्यक्तित्व होतं जे लोक विसरले आहेत. त्यांचं नाव होतं बाबूराव पेंटर. बाबूराव. बाबूराव पेंटरांनी त्या काळामध्ये फॉरेनवरनं एक कॅमेरा मागवून, त्यावेळेला ॲरी वगैरे असे कॅमेराज असे असायचे, आजही आहेत ॲरीफ्लेक्स कॅमेरा. तो कॅमेरा मागवून त्यांनी तो संपूर्ण उघडला आणि तो कसा काम करतो हे पाहिलं, आणि त्यांनी स्वतः भारतीय बनावटीचा एक कॅमेरा तयार केला होता, फिल्म कॅमेरा, आणि त्याच्यावरती ते फिल्म्स तयार करायचे. आणि त्या सगळ्या, मला वाटतं त्या कंपनीचं नाव महाराष्ट्र फिल्म कंपनी का असं काहीतरी त्याचं नाव होतं. भालजी पेंढारकर, व्ही शांताराम, त्या काळातली बाबूराव पेंढारकर, त्या काळची एवढी मोठी मोठी नावं आहेत ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीचा पाया रचला. हिंदी फिल्म्स मध्ये यायच्या आधी मराठी सिनेमा इतका इतका काय विस्तार त्याचा झाला होता मराठी सिनेमाचा. हिंदी फिल्म्स जेव्हा सुरू झाल्या तेव्हा हे सगळे जे पंचोली पिक्चर्स मधनं जेवढे लोक आले, पाकिस्तानातनं, लाहोर मधनं, ते इथे येऊन मग स्थायिक झाले, आणि मग त्यांनी हिंदी, मग इथल्या मराठी मधल्या आपल्या आपल्या युपी आणि राजस्थान आणि या भागामध्ये जे हिंदी भाषी प्रदेशांमधनं जे मग लिरिसिस्ट यायचे, कथालेखक यायचे, त्यांना घेऊन मग त्यांनी ते सुरू केलं. पण आपण भालजी पेंढारकर, व्ही शांताराम ह्या नावांना विसरूच शकत नाही. तसंच बाबूराव पेंटर, भालचंद्र पेंढारकर, बाबूराव पेंढारकर ह्या नावांना आपण विसरू शकत नाही. भालचंद्र पेंढारकर मराठी नाटकात होते, बाबूराव पेंढारकर फिल्म्स मध्ये होते. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीचा पाया हा इतका जो मजबूत झालेला आहे, तो हिंदी भाषी लोकांच्या व्यतिरिक्त किंवा पंजाबी लोकांच्या व्यतिरिक्त मराठी लोकांचं त्याच्यामध्ये माझ्या मते 75% योगदान आहे. आणि आजही जर आपण पाहिलं तर उत्तमोत्तम दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शक, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, मेकअप मॅन, किंवा हे सगळे जे हिरो हिरोईन सोडले तर हे जे बाकीचे लोक आहेत, हे सगळे तंत्रज्ञ आपण ज्यांना म्हणतो, ह्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% लोक हे महाराष्ट्रीयन लोक आहेत. त्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीचा आणि महाराष्ट्राचा ह्या फिल्म इंडस्ट्रीला घडवण्यामध्ये आणि मजबूत करण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आता काय झालंय, पंजाबी वर्चस्व इतकं झालेलं आहे की ते जे तू नेपोटिझम म्हणालीस ना, आणि दुर्भाग्याची एक गोष्ट जे आपण हसण्यावारी नेतो या एका गोष्टीला, की 4 खेकड्यांना एका जर बालदीमध्ये टाकलं किंवा टोकरीमध्ये टाकलं तर ते कोणालाही वर जाऊ देत नाहीत. तेच मराठी माणसाचा हा जो दुर्गुण आहे ना, त्याच्यामुळे मराठी माणसं जिथे पोचायला हवी होती तिथे आजही पोचू शकत नाहीयेत. आपण मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाची मदत फार कमी वेळा करतो. भालजी पेंढारकरांकडनं चित्रपट काय आहे, कसा बनवायचा हे शिकून राज कपूर झाला, आणि अख्खं कपूर खानदान उभं राहिलं. आज 4थी जनरेशन त्या पृथ्वीराज कपूर, राज कपूर, ऋषी कपूर आणि रणबीर कपूर. हा रणबीर कपूर किंवा करिश्मा, करीना ही 4थी जनरेशन आहे, 4थी पिढी आहे त्यांची. पण आपल्याकडे मराठी माणसाची मला 4थी पिढी दाखवून द्या, ते होत नाहीये. कारण आपणच आपल्या मराठी माणसाला खाली ओढतो. त्यामुळे हा दुर्गुण आहे, आणि हा जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत आपण एवढे मोठे नाही होऊ शकणार. त्यामुळे आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. आजही मी एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा माझी फिल्म पिच करतो त्यावेळेला एक आउटसाइडरच आहे मी आजही. कारण इनसाइडर म्हणून जेवढे मराठी लोक, मराठी मोठे मोठे प्रोड्युसर आणि दिग्दर्शक हे जेव्हा स्थायिक झालेले आहेत आणि त्यांनी म्हणजे अगदी ते सेटल्ड आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्यातल्या 2-3 लोकांनी मला सहायता केलेली नाहीये, हे मी आज ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो. ते असते तर मी 4 वर्षापूर्वीच हिंदी फिल्म मध्ये डेब्यू केला असता. पण त्यामुळे मी हिरमुसून जाऊन इंडस्ट्री सोडणार नाही.
मी जे मला करायचंय, कारण मला मला खात्री आहे की माझी जी पहिली फिल्म मी पितृऋण केली मराठीमध्ये, त्याच्याने ती फिल्म पाहून इतक्या हिंदी भाषी लोकांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिलेलं आहे की की तुम्ही फार चांगलं दिग्दर्शन करता, यू मस्ट डू हिंदी फिल्म्स. सो आय विल डू हिंदी फिल्म्स. अँड जर मला मराठी माणसाची साथ मिळाली तर जरूर मी त्याची साथ घेईन. पण एक दिग्दर्शक म्हणून जिथे जिथे मला मराठी माणसाला मदत करायची एक संधी मिळेल, ती मी संधी सोडणार नाही. कारण जे चुकीचं माझ्याबरोबर होतंय ते दुसऱ्यांबरोबर होऊ नये, एवढीच माझी छोटीशी इच्छा आहे एक मराठी माणूस म्हणून. आणि नेपोटिझमचा जो जिथपर्यंत प्रश्न आहे तो विचारलास, आता हा नेपोटिझम तर काय सगळ्यांनाच अफेक्ट करतोय ना. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये नाहीये मला सांग. राजनीतीमध्ये नाहीये, राजकारणामध्ये नाहीये. आधी भारतीय जनता पार्टी आपण काय म्हणायचं त्याला, डायनॅस्टिक रूलच्या विरुद्ध होतो, की डायनॅस्टिक रूल असू नये याच्या विरुद्ध होतो. पण आता शिवसेनेमध्येही डायनॅस्टीज रूल करते. भाजपामध्ये सुद्धा कित्येक नेता आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांची मुलं आज MP आणि हे मंत्री बनून बसलेले आहेत. त्यामुळे जुन्या काळामध्ये जे कुठलंही मी एक एक गोष्ट पाहिली आहे की एक राज्य घडवताना, कुठलंही राज्य असेल, राजकारणातलं एक राज्य असेल म्हणजे पॉलिटिकल पार्टी, किंवा एक नवीन न्यूजपेपर तयार होत असताना तो एक न्यूजपेपर असेल, ते एक राज्य झालं. फिल्म इंडस्ट्री एक राज्य झालं. दीज आर ऑल स्मॉल स्मॉल किंगडम्स. छोटी छोटी राज्य आहेत ही. राज्य घडवताना जे आदर्श असतात ते राज्य तयार झाल्यानंतर त्या आदर्शांची पायमल्ली होते, किंबहुना त्या आदर्शांना बाजूला ठेवून मग त्या सगळ्यांना आपल्या आधीच्या आदर्शांना बाजूला ठेवून त्याला त्याला जस्टिफाय करण्याची एक नवीन प्रज्ञा प्रत्येक माणसाला मिळत असते आणि तो ते जस्टिफाय करत असतो की आज हे का जरुरी आहे, है ना. त्यामुळे नेपोटिझम हे प्रत्येक फील्डमध्ये आहे. त्यामुळे त्याला त्याला टीका करत राहण्यात काही अर्थ नसतो. मला असं वाटतं की नकारात्मक पद्धतीने जाऊन कधी आपण काही नवीन उभारणी करू शकत नाही कुठल्याही गोष्टीची. त्यामुळे मला माहितीये नेपोटिझम आहे. मग ह्याच्यावरती आपण आपले प्रयत्न हे 200% वाढवायचे, 100% वाढवायचे, 150% वाढवायचे, 200% वाढवायचे. आणि आपण आपला जो फोकस आहे तो फोकस सोडायचा नाही. आणि आपण आपलं एक नवीन राज्य निर्माण करायचं, आपलं एक स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं. ह्याला पर्याय नाही. काय पर्याय आहे ह्याला? काहीच पर्याय नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये हेच होतंय. खरंय, खरंय सर. आता नेपोटिझम विषयी आपण बोललो तर गेल्या ऑलमोस्ट 2 महिन्यांपासून सुशांत सिंगचा विषय बऱ्यापैकी सुरू आहे सध्या. तुम्ही त्याच्यासोबत काम सुद्धा केलं होतं. तर डेफिनेटली तुमचं एक वेगळं बॉन्ड असेल. तर या सगळ्याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सुशांत अतिशय हुशार मुलगा होता. अतिशय हुशार. म्हणजे तो कॉस्मॉलॉजीच्या गोष्टी करायचा आणि दुर्बिणीतनं मी हे बघतो, ते बघतो, ग्रहण बघतो, कसं दिसतं. त्याचा मला नेहमी असं वाटतं की जे कूपमंडूक लोक असतात ना, कमी वाचन केलेले, कमी एक्सपोजर मिळालेले, ते सगळ्या गोष्टींना छोटं बघतात. आणि जो माणूस भारताच्या बाहेर जाऊन राहून आलेला आहे, त्याचा एक विचार करायची त्याची पद्धत किंवा त्याचा आयुष्याकडे आणि कुठल्याही गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन हा जास्त व्यापक असतो. आणि त्यात सुद्धा एक असा मुलगा जो कॉस्मॉलॉजी बघतो, तो ग्रह, तारे, नक्षत्र ह्याचा विचार करतो, त्याची दृष्टी व्यापक, माझ्याहून जास्त व्यापक होती असं मला नेहमी वाटायचं. आणि म्हणून माझ्या अध्यात्माला तो त्याच्या दृष्टीने बघायचा आणि त्याच्या कॉस्मॉलॉजीला मी अध्यात्माच्या दृष्टीतनं बघायचो. त्यामुळे एक वेगळा बॉन्ड निर्माण झाला होता शूटिंग मध्ये आणि तो आम्हाला आवडायचा. आणि सॉरी आणि त्यामुळे एक आमच्या इंटरॅक्शन्स ह्या नेहमी
एक वेगळ्या लेवलच्या व्हायच्या आणि सारा नेहमी आमचं बोलणं ऐकायची आणि म्हणायची, "आप लोग क्या बात करते हो, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है, मैं जा रही हूँ." आणि मग ती तिकडून निघून जायची. आणि मला त्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या सुशांतकडनं. आणि पहिल्या दिवसापासनं ज्यावेळेला मला हे कळलं, की त्याने आत्महत्या केली, त्या दिवसापासनं मी जेवढे इंटरव्ह्यूज दिलेत, त्या प्रत्येकामध्ये असं म्हटलेलं आहे, की ही आत्महत्या असू शकत नाही. कारण तो आत्महत्या करणारा किंवा डिप्रेशनचा शिकार होऊन आपल्या आयुष्याला फेकून देणारा असा मुलगा तो नव्हता. अ, आता वेगळ्या-वेगळ्या थिअरीज येतायत त्याच्यामध्ये मर्डरला घेऊन. मीडियामध्ये सुद्धा काही-काही वेगळ्या थिअरीज सुरू झालेल्या आहेत. मुंबई पोलिसवरती आणि त्यांनी जे काय ज्या पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह लागतायत. आणि अ, त्यामुळे मी असं ते ऐकतो, बघतो आणि मी हे विचार करतो, की अ, हे असं जर खरं असेल, तर सीबीआय त्याला सगळ्यांच्या समोर आणेल आणि मलाही असं वाटतं, की सीबीआय इन्क्वायरी ही व्हायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने मुंबई पोलिसने प्रत्येक गोष्टीला दिशा सालियनच्या ती जी वर्ण पडली, त्याला लगेच आपले गेले आणि म्हटलं, "हां, हां, हे ती अशी पडली असणार आणि हे झालं. आम्हाला हे असं सांगितलं गेलं आणि झालं." लगेच त्याच्यानंतर म्हणजे तो 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 ते ते एक ॲक्सिडेंट होता किंवा ॲट बेस्ट तिने आत्महत्या केली असेल. याची आत्महत्या झाली, त्याला लगेच फटाफट सगळं करून त्याला आत्महत्या जगजाहीर करून टाकली. त्यामुळे ह्या गोष्टींवरती कुठलंही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालंय असं मलाही वाटत नाही. आणि आता जे मीडियामधनं ऐकायला येतंय ते भयावह आहे आणि जर असं असेल तर महाराष्ट्र सरकारवरती एक प्रश्नचिन्ह लागतं, की महाराष्ट्राच्या सरकारने हे असं का केलं असावं? का केलं असावं? कोण मोठी धेंड आहेत जी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असू शकतील? आणि म्हणूनच एक निष्पक्ष इन्क्वायरी व्हायला पाहिजे. जेणेकरून खरं काय आहे, सत्य काय आहे हे बाहेर आलंच पाहिजे. अ, माझे स्वामीजी होते ना, मोठे बडे स्वामीजी आम्ही म्हणायचो. म्हणजे माझ्या चित्रापूर सारस्वत समाजाचे जे माझे मठाधिपती आहेत, सद्योजात शंकराश्रम स्वामी, त्यांचे गुरु हे राजस्थानमध्ये माउंट आबूमध्ये असायचे. ईश्वरानंद गिरी महाराज. ते नेहमी म्हणायचे, की आपलं प्रत्येकाचं जसं चरित्र असतं ना, तसं सत्य आणि असत्याचं पण एक चरित्र असतं. त्याचा एक स्वभाव असतो. असत्याचा स्वभाव असतो, की स्वतःला झाकून ठेवायचं. ते काहीतरी प्रयत्न करतं आणि स्वतःला असं ना झाकून ठेवतं, की मी दिसू नये कोणाला. तसंच सत्याचा सुद्धा एक स्वभाव असतो, की काहीही करून आज नाहीतर उद्या नाहीतर परवा स्वतःला प्रकाशित करायचं. सत्य हे स्वतःला प्रकाशित करू इच्छित असतं. आणि त्यामुळे सत्य हे आज नाहीतर उद्या हे लोकांच्या समोर येतच येतं. त्याला विकल्प नाही. त्यामुळे आज बघा हे एवढं सगळं जे झालंय, इतक्या लोकांनी त्या सत्याची कास धरून आज सीबीआय इन्क्वायरीची डिमांड करतायत आणि मला असा विश्वास आहे, की सीबीआय इन्क्वायरी झाली तर ती निष्पक्ष होईल आणि जी कोणी मोठी धेंड असतील, या फिल्म इंडस्ट्रीतली असतील, राजकारणातली असतील आणि कुठल्या फील्डमधली असतील, त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे. कारण एक चांगलं आयुष्य हे नष्ट झालेलं आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीत म्हणजे मी एक दिग्दर्शक म्हणून सांगतोय, इतके कमी हीरोज आहेत ना, जे बँकेबल स्टार्स आहेत, ज्यांना घेऊन तुम्ही फिल्म्स करू शकता. आम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन-नवीन हीरोज हवेत. आणि हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे फिल्म इंडस्ट्रीचं. खूप मोठं नुकसान झालेलं आहे. खरंय त्यामुळे सर, खरंय. अ, होईल अशी अपेक्षा आहे, आशा आहे. येस सर, नक्कीच. अ, आता आपण थोडासा या इंटरव्ह्यूची दिशा एका अजून विषयाकडे घेऊन जाऊयात. ते म्हणजे राजकारण. अरे सगळ्यांनाच बापरे! माहितीये. अरे बापरे! मी राजकारणातनं निवृत्त झालेलो आहे निहारिका. मी म्हणूनच मला हा प्रश्न विचारायचा आहे. अरे बापरे! हं. तर बऱ्याच काही गोष्टी गेल्या काही वर्षांमध्ये किंवा आता काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत. बरेच रिफॉर्म्स झाले आहेत. हो. मागच्याच वर्षी यावेळेला धारा 370 काढल्या गेली. त्यानंतर अगदी 1 दिवसाआधी आपल्या सगळ्यांचंच अनेक वर्षांचं स्वप्न म्हणजे राम मंदिर हे पूर्ण झालेलं आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे. महिलांसाठी म्हणून किंवा कायद्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी अनेक रिफॉर्म्स झालेत.
आणि हो. सगळ्यांना तुमच्या राजकीय कारकिर्दीविषयी माहिती आहे. तर अ, एक पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी म्हणा किंवा अ, त्या दृष्टीने तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता आणि या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे, हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. ज्या 2-3 गोष्टींबद्दल तू म्हणालीस त्यातली पहिली गोष्ट धारा 370. जरी मी आज निवृत्त झालो असेन सक्रिय राजकारणामधनं, तरी सुद्धा राजकारणाचं एक अंग माझ्या चरित्रामध्ये, स्वभावामध्ये आहे ना. आणि प्लस मी एक सिटिझन आहे. मी एक नागरिक आहे. आणि नागरिक म्हणून मी जेव्हा विचार करतो, जम्मू काश्मीर स्टेट जेव्हा 1947 मध्ये सम्मिलित झालं, त्यावेळेला त्याला तो एक स्पेशल स्टेटस धारा 370 मधनं जे आर्टिकल 370 दिलं होतं, त्याच्यामध्ये दो निशान, दो प्रधान, दो विधान. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की आर्टिकल 370च्या बरोबर 35A पण एक लागू होतं आणि पार्ट 21 कॉन्स्टिट्यूशनचा, संविधानाचा जो एक पार्ट 21 आहे, हे सगळे निगडित आहेत, एकमेकाशी जुळलेले आहेत. आणि त्याचा क्रक्स काय होता, त्याचं सार काय होतं की काश्मीरला डिफेन्स, फॉरेन अफेअर्स, फायनान्स आणि कम्युनिकेशन एवढं सोडलं तर बाकी पार्लमेंटचा त्याच्यावर काही अधिकार असणार नाही. स्टेट असेंब्ली त्यांचं वेगळं कॉन्स्टिट्यूशन निर्माण करू शकते. सिटिझनशिप बद्दल त्यांचे वेगळे हक्क असू शकतात. ठीक आहे, एक म्हणजे वेगळे हक्क झाले. तिकडे लँड ओनरशिप आणि प्रॉपर्टी ओनरशिपचे त्यांचे वेगळे कायदे असू शकतात. अशा सगळ्या स्थितीमध्ये तुम्ही फायनान्स आणि याच्याबद्दल बोलताय, तिथे तुम्ही फायनान्शियल इमर्जन्सी लागू करू शकत नाही, भारत एक गणराज्य म्हणून. याच भारत गणराज्याच्या पार्लमेंटने दरवर्षी 70 वर्षापर्यंत हजारो कोटी त्या स्टेटच्या डेव्हलपमेंटसाठी दिलेले आहेत. पण ते भारतीय गणराज्य तुम्हाला विचारू शकत नाही की हे पैसे गेले कुठे. तिथे काहीही डेव्हलपमेंट झालेली नाहीये टुरिझमच्या व्यतिरिक्त, ज्याच्यामुळे एक जो अख्खा वर्ग पिढ्यानपिढ्या जो निर्माण झाला, तो बेरोजगारांचा वर्ग निर्माण झाला. त्या बेरोजगारांना ISIच्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमामधनं तुम्ही एक दुसऱ्याच एका मार्गावर टेररिझमच्या नेलेलं आहे. पण तुम्ही त्यांना काही विचारू शकत नाही की हे पैसे एज्युकेशनसाठी का नाही वापरले. तुम्ही फायनान्शियल इमर्जन्सी नाही तिकडे लागू करू शकत. आज भारतातला माणूस तिकडे जाऊन फॅक्टरी नाही सुरू करू शकत, जेणेकरून तिकडच्या लोकल माणसांना, युवा लोकांना काही रोजगार मिळू शकेल. एवढे सगळे प्रश्न त्या आर्टिकल 370 पार्ट 21 आणि 35A मुळे निर्माण झाले होते. आणि 70 वर्षापर्यंत जे काश्मीरमध्ये चाललंय हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यावरती नुसतं राजकारण होतं. हजारो कोटी भारताचं गणराज्य व्यवस्था जी आहे ती तिकडे घालतेय. भारताच्या बजेटमधनं हजारो कोटी तिकडे जातात. ते कुठे जातात, काही डेव्हलपमेंट दिसत नाही. हा प्रश्न कोणी उत्तर देत नाही. हे कसं शक्य आहे? एक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही जर बाकी सगळे 580 स्टेट्स होती, हे ज्याला आपण प्रिन्सली स्टेट्स म्हणतो, ही 580 प्रिन्सली स्टेट्स होती जी सम्मिलित झाली भारतीय गणराज्यामध्ये. मग भारताचं जे संविधान आहे तेच त्यांचं संविधान. भारताचे कायदे तुम्ही तिकडे काश्मीरमध्ये लागू नाही करू शकत, याला काय अर्थ आहे? आणि म्हणूनच इतक्या वर्षांचा हा जो लंबित प्रश्न होता, हा या सरकारने जो एक कायद्याच्या मार्गाने सोडवलेला आहे, अतिशय स्तुत्य आहे. मला हे पाहिजे की मोठ्या ज्या भारतातल्या कंपन्या, टाटा आहेत, बिर्ला कंपन्या आहेत, आज अडानी आहे, अंबानी आहे, ह्या लोकांनी तिथे जाऊन रोजगार उत्पन्न करावा. तिथे जाऊन किंवा मोठ्या ज्या टुरिझम मधल्या कंपन्या आहेत, त्यांनी टुरिझमचा रोजगार उत्पन्न करावा. तिथल्या जो युथ आहे, त्या युथला भारताची जी मुख्य धारा आहे देशाची, त्याच्यामध्ये सम्मिलित होण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आता उत्पन्न कराव्यात. म्हणजे तो युथ जो आहे ना, तो शांतीच्या मार्गाने, सचोटीच्या मार्गाने आणि परिश्रमाच्या मार्गाने वर येईल. आणि मग तो ह्या लोकांना एक टेररिस्ट म्हणून
कल्टिवेट करण्यासाठी उपलब्ध राहणार नाही. सो ट्रू, सो ट्रू. हे चांगलं काम आहे, अतिशय चांगलं काम आहे आणि अतिशय बेस्ट काम करून टाकलेलं आहे एका झटक्यामध्ये. आज लद्दाखमध्ये काय परिस्थिती आहे? आपण लद्दाखच्या एकदम एक्स्ट्रीमला जातो, तिथे चायना तिकडे आज इन्कर्शन करतंय. आज 70 वर्षापर्यंत आपण एका पर्टिक्युलर पद्धतीने आपल्या सगळ्या पॉलिसीज फ्रेम केल्या. 70 वर्षाच्या पॉलिसीज जर त्यांना यश येत नसेल तर मोदी गव्हर्नमेंटला किंवा कुठल्याही नवीन गव्हर्नमेंटला हे समजून जायला हवं होतं आणि जे हे गव्हर्नमेंट समजलं, हे युपीएला समजायला पाहिजे होतं. 2004 पासून 2014 पर्यंत जे राज्य केलं की 70 वर्षाच्या पॉलिसीज वर्क करत नाहीयेत, त्याचा आपल्याला रिझल्ट मिळत नाहीये. मग रिझल्ट मिळण्यासाठी जे करायला पाहिजे ते करणं भाग आहे. ती धमक ही मोदी गव्हर्नमेंटने दाखवली. अतिशय सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मीही टाळ्या वाजवल्या. क्या बात है. हे व्हायलाच पाहिजे होतं. आता तुझा दुसरा प्रश्न, राम मंदिर. सगळे बुद्धिजीवी एक प्रश्न करतात, मलाही करतात, राम होते का? कृष्ण होते का? हे झालं का? हे हिस्टोरियन्स आणि आर्किओलॉजिस्टचा विषय आहे, त्यांनी प्रूव्ह करणं. माझा एकच प्रश्न आहे, हवेमध्ये ऑक्सिजन आहे का? दिसतो का तुम्हाला तो ऑक्सिजन? पण तुम्हाला माहिती आहे की प्राणवायू आहे, म्हणून तुम्ही ब्रीदिंग करता. मग केव्हा तरी एका सायंटिस्टने अशी एक पद्धत शोधून काढली की हवेमध्ये ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, जे कार्बन डायऑक्साईड जे आहे ते वेगळं वेगळं करून डिस्प्ले करायची एक पद्धत शोधून काढली, हो की नाही? आणि म्हणून तुम्ही आज मान्य करता की हवेत ऑक्सिजन आहे. तसंच सायंटिस्ट आणि हिस्टोरियन आणि आर्किओलॉजिस्टचा हा विषय आहे, त्यांना त्यांचं काम करू दे. पण राम होते का किंवा कृष्ण होते का हा सायन्स आणि आर्किओलॉजी आणि हिस्ट्रीचा फक्त विषय नाहीये, हा आस्थेचा विषय आहे. ख्रिश्चन लोकांची आस्था आहे की जेरुसलेम मध्ये जेव्हा रेझरक्शन होऊन जेव्हा येशू परत आले तेव्हा ते जेरुसलेम मध्ये आले, ही त्यांची आस्था आहे. तुम्ही ख्रिश्चन लोकांना विचारता का की हे प्रूव्ह करा म्हणून? किंवा तिकडे जेव्हा मुसलमान आपले जे बंधू बांधव आहेत ते जेव्हा मक्का मदिनाला जेव्हा जातात त्यांच्या मोठ्या तीर्थयात्रेला, त्यांची आस्था आहे की आदम आणि हव्वा हे इथे होते, ही त्यांची आस्था आहे. तुम्ही त्यांना विचारता का हे प्रूव्ह करा म्हणून? आपण विचारतो का हिंदू म्हणून? आपण त्यांच्या त्या आस्थेचा सन्मान करतो आणि म्हणतो ठीक आहे, ही तुमची आस्था आहे, मला मान्य आहे. त्यामुळे राम झाले का कृष्ण झाले का हा आस्थेचा विषय आहे, हा फॅक्टचा विषय नाहीये. खरं. त्यामुळे हा मला प्रश्न विचारायच्या आधी किंवा हिंदू समाजाला प्रश्न विचारायच्या आधी त्यांनी जाऊन ख्रिश्चन समाजाला आणि मुसलमान समाजाला हे प्रश्न विचारावेत. हे सो कॉल्ड जे सेक्युलर आहेत ना, ज्यांना सुब्रमण्यम स्वामी सिक्युलर म्हणतात, दे आर सिक इन देअर माइंड. हा सुडो सेक्युलरिझम आहे, सुडो सेक्युलरिझम आहे. कालपासून मी बघतोय चर्चा चालली आहे सगळ्या चॅनल्स वरती की प्रधानमंत्र्यांनी तिकडे जाऊन हे करायला पाहिजे होतं का? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? प्रधानमंत्र्यांनी जाऊन जर तिकडे चादर चढवली त्या अजमेर शरीफ वरती तर तो खूप मोठा सेक्युलर माणूस झाला, आणि राम मंदिराचं भूमिपूजन केलं तर तो कम्युनल माणूस झाला का बाबा? ही आमची आस्था आहे की राम आणि कृष्ण हे सेक्युलर आहेत. आणि मला त्यांना आज ह्याच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचंय, हिंदू धर्माला सेक्युलरिझम प्रूव्ह करायला सांगू नका. हिंदू धर्म सेक्युलर होता, हिंदू जीवन पद्धती सेक्युलर होती, म्हणूनच हिंदूच्या अतिरिक्त जेवढे आहेत या देशामध्ये लोक ते आज इथे जिवंत आहेत. आणि म्हणूनच ते आज इथे येऊ शकले. हिंदू धर्म जर सेक्युलर नसता किंवा हिंदू माणूस हा मनाने, बुद्धीने, अध्यात्माने आणि शिक्षणाने जर सेक्युलर नसता तर इस्लाम इथे टिकू शकला नसता, ख्रिश्चॅनिटी इथे टिकू शकली नसती. राज पिरियड मध्ये पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी कमी का प्रयत्न केले लोकांना कन्वर्ट करायचे?
जबरदस्तीने जे कन्वर्ट झाले ते झाले, पण किती पर्सेंटेज होतं त्याच्यामध्ये? स्वेच्छेने किती लोक कन्वर्ट झाले? कारण हिंदू धर्मातल्या लोकांना माहिती आहे की या धर्मामध्ये जे आपल्याला स्वातंत्र्य आहे ते आणि कुठेही नाहीये. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही हे म्हणताय म्हणून तुम्ही पाकिस्तानात जा, पण एक मजा म्हणून जरा जरा 10 वर्ष राहून या ना. हे जेवढे जेवढे हे जे म्हणतात ना की इथे स्वातंत्र्य वगैरे, आमच्या स्वातंत्र्याची पायमल्ली झालीये, जरा 10-12 वर्ष 10-15 वर्ष तुम्ही पाकिस्तानात राहायला जाऊन या. मी तुम्हाला कायमचे तिथे जा म्हणून म्हणत नाहीये, तुम्ही माझे बांधव आहात, मान्य आहे. पण एक्सपिरियन्स करायला म्हणून पाकिस्तानात जा, सौदी अरेबियामध्ये जा, अशा देशांमध्ये जिथे काही राईट्स नाहीयेत, इस्लामिक देश आहेत ते. एवढं प्रेम आहे ना तुम्हाला या लोकांचं, तर तिथे जाऊन राहून या आणि मला येऊन सांगा ना तुम्हाला काय वाटलं. हे सगळी जी बडबड 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 टीका जी चाललेली आहे, हे ह्या भूमीची, या सभ्यतेची पाळमुळं हिंदू आहेत आणि म्हणून ते तुम्हाला स्वातंत्र्य मिळतंय. त्या स्वातंत्र्याच्या खाली हे सगळी बडबड चाललेली आहे. हीच बडबड तिकडे जाऊन करून येऊन दाखवा आणि मग मला येऊन सांगा की भारत सेक्युलर आहे की नाही. त्यामुळे मी ह्या प्रश्नाचं कोणाला उत्तरच देऊ इच्छित नाही की भारत आणि भारतीय सभ्यता आणि हिंदू सभ्यता, हिंदू जीवनशैली, हिंदू धर्म हा सेक्युलर आहे का नाही हा माझ्यासाठी विषयच नाही. तो आहे सेक्युलर म्हणूनच तुम्ही आहात आणि म्हणूनच तुम्ही बडबड करू शकताय. सिंपल. खरंय, अगदी खरं. आणि सर आता जी नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी, जी नवीन शिक्षा नीती आलेली आहे, त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? कारण बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. 34 वर्षांनंतर ही नवीन शिक्षा नीती आली आहे. करेक्ट. जसं मी म्हटलं, मी जसं म्हटलं काश्मीर बद्दल की 70 वर्ष आपण तिकडे पैसा घालतोय हजारो कोटी, त्याचं काही फलितच दिसत नाहीये. तसंच 34 वर्ष आपण जी एक पर्टिक्युलर शिक्षा पद्धतीचा अवलंब केला, त्याच्यानंतर सुद्धा आपण जर नुसते कारकूनच तयार करतोय, काम करणारेच तयार करतोय आणि प्रत्येक श्रीमंत माणूस ज्याची ऐपत आहे, तो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण हवं असेल तर तो भारताच्या बाहेरच पाठवतो. कित्येक राजनीतीतले हे सगळे राजकारणातले लीडर्सची मुलं बघा ना कुठे शिकून आली. त्यांच्या सीव्ही वरती काय लिहिलेलं असतं? कुठल्या युनिव्हर्सिटीजची नावं असतात? परदेशी युनिव्हर्सिटीजची नावं असतात. याच्यावरूनच समजून जायला पाहिजे होतं काँग्रेसच्या आणि याच्या आधीच्या सरकारांना की आपली शिक्षा पद्धती जी आहे ही झापड लावलेली घोडी, गधे निर्माण कर रहे हैं हम लोग, जो केवल दूसरे का भार अपने पीठ के ऊपर लेके जा रहे हैं. गाढवं निर्माण करतोय आपण आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये आमूलाग्र रिफॉर्म आणि बदल हे करणं आवश्यक होतं. हे धाडस मोदीजींच्या सरकारने दाखवलं, बीजेपीच्या सरकारने दाखवलं आणि ते करणं जरुरी आहे. काय शिकवतो आपण आपल्या मुलांना? नुसता मुघल इतिहास शिकवतो आपण. त्यांना पृथ्वीराज चौहान शिकवतो आपण. त्यांना मराठ्यांचा इतिहास शिकवतो का नाही शिकवत? कारण 34 वर्षापासनं कम्युनिस्ट लोकांनी जी NCERT आणि त्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आणि ह्याच्या माध्यमातून जे पुस्तकं आणि जो एक अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्माण केलेला आहे, त्याच्यामध्ये हिंदू सभ्यतेला दाबून टाकायचा हा जो एक प्लॅन होता, अलिखित प्लॅन होता, हा वर्क करत होता. त्याला बदलणं गरजेचं आहे. हे मी राजदीप सरदेसाईला एका डिबेटमध्ये ओपनली सांगितलं होतं. तो ऑक्सफर्डमध्ये शिकलेला आहे. म्हटलं तू जेव्हा ऑक्सफर्डमध्ये शिकायला गेलास तेव्हा तुला एकच पुस्तक दिलं होतं का की ह्याच्यामधनं तुला प्रश्न विचारले जातील? तुला प्रोजेक्ट दिला जायचा कुठलाही ABC प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्ट वरती तू जा, ऑक्सफर्डच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये बसून 50 पुस्तकांमधनं काय वेगळं वाच आणि मग सांग की वन स्कूल ऑफ थॉट सेज दिस
other school of thought says this, I feel this is correct and this is not incorrect. किंवा यांच्या स्कूल ऑफ थॉट मधलं हे बरोबर आहे, त्यांच्या स्कूल ऑफ थॉट मधलं हे बरोबर आहे. हे फ्री थिंकिंग आपल्या विद्यार्थ्यांना का आपण देत नाही आहोत? दिलेल्या पुस्तकामधनच प्रश्न येणार का बरं? दॅट इज व्हॉट इज झापड लावलेली खच्चर निर्माण करण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ही बंद झाली पाहिजे. त्याला मला त्याने ऑनलाईन उत्तर नाही दिलं राजदीप सरदेसाईने. स्वतः मात्र बाहेर जाऊन शिकून यायचं, एक मुक्त विचार करायचे स्वच्छंद पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. आणि इकडे दुसरं काही करून आणि त्याचं प्रमाण, मला अजून आठवतं मुरली मनोहर जोशीजी त्यावेळेला HRD मिनिस्टर होते अटलजींच्या काळामध्ये, त्यांनी प्रमाणासकट काही गोष्टी पाठ्यक्रमामध्ये घालू इच्छित होते की ह्याचं हे प्रमाण आहे. त्याच्यावरती ती डिबेट झाली होती आणि मी राजदीपला ऑन विचारलं होतं, ऑन कॅमेरा विचारलं होतं, लाईव्ह. जर तुला प्रमाण देतोय एक माणूस, त्याच्याकडे न बघण्याची तुझी वृत्ती ही ऑक्सफर्डमध्ये होती का? नव्हती ना. मग ती वृत्ती आमच्या मुलांनी इथे का जोपासायची, गाढवं निर्माण करायची? त्यामुळे आमूलाग्र बदल शिक्षण पद्धतीमध्ये हे जे होत आहेत, नवीन पॉलिसी ह्या फक्त एक सुरुवात आहे. आमूलाग्र बदल झालेच पाहिजे. माझ्या मुलांना मुघल साम्राज्याच्या इतिहासाबरोबर हिंदू साम्राज्य काय काय होती त्यांचा इतिहास कळलाच पाहिजे. मी स्वतः जे इतिहास जो वाचला, हा शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बाहेर वाचलेला आहे. एवढी पुस्तकं माझ्याकडे आज सगळी लायब्ररी आहे भारतीय इतिहासावरती. आणि मुघल इतिहास त्यातला फक्त छोटासा इतिहास आहे. किती मोठा इतिहास हा भारताचा इतिहास आहे, त्यात एवढासा छोटासा इतिहास आहे मुघल साम्राज्याचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी काही चुकीची कामं केलेली आहेत ती तुम्ही शिकवत नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे हे आमूलाग्र बदल व्हायलाच पाहिजेत. नवीन भारत निर्माण व्हायलाच पाहिजे. नवीन भारत म्हणजे काय? भारतातल्या आपल्या मुलांना नवीन मुक्त चिंतन, स्वतंत्रता पाहिजे, विचार करायची, आणि ती शाळेपासूनच सुरुवात झाली पाहिजे. फार अतिशय स्तुत्य काम ह्या सरकारांमध्ये होतंय. आणि मी काय या सरकाराची म्हणजे मी तर राजकारणात नाहीये. मला या राजकारणात काहीही नकोय. उद्या कोणतरी लगेच म्हणतील त्यांना MP व्हायचंय. सॉरी, मी MP होऊन आलेलो आहे, मला MP व्हायचं नाही. ओके. पण एक नागरिक म्हणून मला मुलं आहेत. मी माझ्या मुलांना एंटरप्रेन्योर म्हणून पाहू इच्छितो. मी माझ्या मुलांना जॉब गिव्हर्स म्हणून पाहू इच्छितो. त्यांनी काहीतरी नवीन काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी हे सगळं एक नागरिक म्हणून बोलतोय, स्पष्ट करतो मी. क्या बात है सर. हे विचार खरंच खूप 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 महत्वाचे आहेत. अजून एक गोष्ट जी मला विचारायची होती तुम्हाला, की तुमच्या या काय म्हणू शकतो आपण, इन्फ्लुएन्स होणारे किंवा तुमच्या विचारांवरती भरपूर विश्वास असणारे महाराष्ट्रासोबतच बृहन महाराष्ट्रातले अनेक मराठी लोक आहेत आणि त्यांचं तुमच्यावर भरभरून प्रेम आहे. तर अशा बृहन महाराष्ट्रातील मराठी लोकांना तुमचा काय संदेश असेल आणि तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? आपली संस्कृती जपा. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आहेतच. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल किती वाईट इतिहास लिहिलाय तो मुघलांनी इतिहास लिहिला. बैलवेडा होता, दारुड्या होता, असं काहीही नव्हतं. शिवाजी महाराजांपेक्षा जास्त शूर नसेल तर कमीत कमी महाराजा इतका तर शूर तो माणूस होताच होता. त्याच्यावरती सुद्धा खूप काय काय अवेलेबल आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राचा, साहित्यिक वारसा आणि आध्यात्मिक वारसा हा इतका मोठा आहे महाराष्ट्राचा. ते राष्ट्र महाराष्ट्र आहे. नर्मदेच्या खाली ते राष्ट्र एका काळी हे ईस्ट टू वेस्ट एवढं वाढलेलं होतं.
महाराष्ट्र म्हणजे मछलीपट्टण पासनं भरुकच्छ पर्यंत असा तो एक महाराष्ट्र, त्याला महारठ्ठ हे नाव होतं, महारठ्ठ. कारण त्यावेळेला रठी लोक, महारठी लोक असे होते, म्हणून महारठी लोकांचा महारठ्ठ तो महाराष्ट्र झाला. त्याला एवढा मोठा सांस्कृतिक वारसा आहे. आणि तुम्ही सगळे, मी तर मुंबईत राहतो, मध्य प्रदेशामध्ये काही काळ राहिलो, माझी मुलं आज मध्य प्रदेशामध्ये शिकतायत. त्यामुळे बृहन महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रीयन लोक हे सगळे आपले महाराष्ट्राचे दूत आहेत. आणि दूत म्हणून तुम्ही महाराष्ट्राची वाखाणणी, महाराष्ट्राचे जे चांगले गुण आहेत ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही करताच, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून करताच. पण त्या प्रयत्नांना आणखीन हातभार लागला पाहिजे. आणि आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये जे खेकड्यासारखे एकमेकाला खाली खेचत असतो ना, मी नाही करत पर्सनली, पण जो हा दुर्गुण आहे ना, हा दुर्गुण टाकून द्यायला पाहिजे बृहन महाराष्ट्रात गेल्यावर. कमीत कमी महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर हा टाकून दिला पाहिजे. आणि आपण एकमेकाला धरून आणि तिथल्या समाजामध्ये सम्मिलित व्हायला पाहिजे. जसे पारसी लोक आले त्यावेळेला त्यांनी त्या गुजरातच्या राजाला कसं सांगितलं की आम्ही दुधात साखर जशी मिसळून राहते तसं राहू. आणि मराठी लोक राहतायत तसं. कारण मी तर होतो ना भोपाळमध्ये, इंदोरमध्ये राहत होतो ना, मला माहिती आहे ना. जबलपुरात तर माझं घर आहे, माझे मोठे भाऊ राहतात जबलपुरामध्ये. त्यामुळे इंदूर, भोपाळ, सागर, ग्वालियर, जबलपूर इथले जे महाराष्ट्रीयन लोक जे तिथे राहतात ते आपली संस्कृती जपून, आपली भाषा जपून कसे ते एकदम दुधातल्या साखरेसारखे मिसळून गेलेले आहेत. आणि एक नवीन संस्कृती जी मध्य भारताची संस्कृती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपला एक योगदान देता आपला एक ठसाही उमटवलेला आहे, आपलं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे. त्यामुळे अतिशय चांगलं काम तुम्ही करताय. ह्या तुमच्या कामाला माझी कुठेही गरज लागली तर मी उपलब्ध राहीन, मी येईन, जरूर येईन. मला मध्य भारत फार आवडतो. आणि तिथे महाराष्ट्र म्हणजे सागरमध्ये गोविंद बल्लाळ खेर हे सरदार होते. बाजीरावांनी तिथे त्यांना नेमलं होतं. झाशीमध्ये सरदार नेवाळकर होते. त्यामुळे हे आपले सिंधिया म्हणजे शिंदे सरदार तर होतेच होते. आणि अहिल्याबाई होळकरांच्यामुळे एक होळकरांचं साम्राज्य तिथे स्थापित झालं मल्हाररावांपासनं. त्यामुळे मराठी बाणा आणि महाराष्ट्रीयन संस्कृती ही मध्य प्रदेशमध्ये तर आहेच आहे. आणि ती अतिशय छान तुम्ही लोकांनी जपलेली आहे. आणि अशीच जपा. तुमचा मला अभिमान आहे. एक मराठी माणूस म्हणून खूप अभिमान आहे तुम्हा सगळ्यांचा मला. तू स्वतः मध्य प्रदेशातली आहेस बघ. इथे येऊन सुद्धा तू किती छान मुंबईमध्ये मराठी बोलतेस. त्याचा अभिमान आहे मला. व्हेरी धन्यवाद सर, धन्यवाद. खूप खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ही. आता शेवटचा प्रश्न असा की याच्या पुढे तुम्ही अजून तुमचे काय काय प्लॅन्स आहेत, किंवा तुम्हाला राजकारणात परत जायचंय का? तसं आम्हाला खूप आवडेल. काय प्लॅन काय करणार माणूस? मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मी काय राजकारणात जाण्याचा प्लॅन केला नव्हता. मी आपलं सिरियलचं प्रोडक्शन, ऍक्टिंग, दिग्दर्शन करत होतो. आणि त्यावेळेला अटलजींनी आणि अडवाणीजींनी आणि कृष्णलाल शर्माजींनी मला, आणि आता कलराज मिश्र जे आहेत, हे सगळे लोक त्यावेळेला इन्व्हॉल्ड होते. त्यांनी मला बीजेपी मध्ये आणलं आणि मी MP झालो. आणि 95 पासनं 1995 ते जवळजवळ 2007 पर्यंत मी खूप काम केलं बीजेपी मध्ये. हे काय अपेक्षित नव्हतं. आणि पण त्याच्यामुळे मला खूप छान, राजकारणामुळे मला भारत बघायला मिळाला. खरा भारत काय आहे हा या मुंबई शहरामध्ये राहून नाही समजत. तो मी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये माझा जो प्रवेश झाला आणि ती जी मला अवसर त्यांनी संधी प्राप्त करून दिली, त्यामुळे तो मला बघायला मिळाला. आणि म्हणून मी आज म्हणू शकतो की भारत काय आहे मला माहिती आहे. मुंबई भारत नाहीये. पण त्यामुळे मी उद्या काय करीन मला माहिती नाही.
पण आज मी काय करतोय, कारण कृष्णाने म्हटलंय ना, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधना न्यव तत्र का परिदेवना. जो पास्ट आहे, पास्ट टेन्स, तो अव्यक्त आहे, तो संपला. फ्युचरही अव्यक्त आहे, मला नाही माहिती फ्युचर काय आहे. आज माझ्या समोर व्यक्त मध्यानी भारत, वर्तमान हे व्यक्त आहे. वर्तमानामध्ये मी माझी सगळी करिअर, फिल्म करिअर, ऍज अन ऍक्टर, ऍज अ स्क्रीन रायटर, ऍज अ डिरेक्टर, याच्यावर मी फोकस करतोय. आणि चांगला चांगला सिनेमा भारतीय साहित्यावरती निर्माण करून वर्ल्ड फोरम वरती नेण्याचा माझं एक स्वप्न आहे. की भारतामध्ये एवढी हिस्ट्री आहे, एवढे कथा आहेत, एवढ्या कहाण्या आहेत, त्यांच्यामधली सिलेक्ट करून छान छान सिनेमे तयार करायचे आणि ते वर्ल्ड फोरम वरती गेले पाहिजेत. त्या लेवलचे आपण एक चांगले सिनेमे तयार करायचे. हे माझं स्वप्न आहे, एक छोटंसं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी धडपड करतोय. उद्या काय होईल मला नाही माहिती, खरंच नाही माहिती. आणि एक ऑर्गॅनिक फार्मिंगचं एक माझं स्वप्न आहे, तेही मी माझं छोटंसं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतो. मी सगळ्यांना सांगतो, पुन्हा ऑर्गॅनिक फार्मिंग वर या, तरच आपण आपलं ऍग्रिकल्चरल ग्रोथ रेट जो आहे, आपलं काय होतंय, इंडस्ट्रियल ग्रोथ रेट हा खूप वर जातोय, पण ओव्हरऑल जीडीपी आणि ग्रोथ रेट जो आहे तो वर जात नाहीये, कारण ऍग्रिकल्चरल ग्रोथ रेट हा एकदम खाली खेचतोय त्याला. इंडस्ट्रियल ग्रोथ रेट 9%, ऍग्रिकल्चरल ग्रोथ रेट 2%. त्यामुळे ओव्हरऑल ग्रोथ रेट हा 5%, 4.5, 5, 5.5. जोपर्यंत आपण ऍग्रिकल्चरल ग्रोथ रेटला वाढवणार नाही, तोपर्यंत आपण ओव्हरऑल ग्रोथ रेट आपला जाणार नाही वरती. ओव्हरऑल ग्रोथ रेट वर जाणार नाही. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगला या, शेणखत, ऑर्गॅनिक बिया आणि ही जी सगळी केमिकल फर्टिलायझर्सची लॉबी आहे, किंवा जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, जीएम फूड्स, जीएम सीड्स याची जी लॉबी आहे, ह्या लॉबीच्या विरुद्ध काम करावं लागणार आहे या सरकारला हळूहळू. आणि ते जेव्हा होईल त्यावेळेला आपली जी ऍग्रिकल्चरल सेक्टर आहे, आपला जो कृषी क्षेत्र जे आहे, त्याच्यामध्ये हळूहळू स्टॅबिलिटी यायला लागेल. त्यामुळे त्या दृष्टीने काम मी माझ्या लेवलला करतोय, मी सरकारमध्ये नाहीये. मी जर ऍग्रिकल्चर मिनिस्टर असतो तर खूप मोठे मोठे बदल करायचा प्रयत्न केला असता, पण मी माझ्या लेवलवर एक छोटंसं 1 एकराचं फार्म तयार करून त्याच्यावरती ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू करून माझ्या मित्रमंडळींना दाखवून देऊ इच्छितो की हे पॉसिबल आहे. यातनं चांगलं उत्पन्न कमावणं हे पॉसिबल आहे, हे शेतकऱ्याला आपल्याला दाखवून द्यावं लागेल. तेवढा माझा एक छोटासा प्रयत्न राहील. एवढ्याच 2 गोष्टी मला करायच्या आहेत. क्या बात है, क्या बात है. आणि माझे जे आदर्श आहेत ते माझ्या कृतीमधनं उतरवून, कृतीतनं माझ्या मुलांच्या समोर ते प्रस्थापित करणं हे एक वडील म्हणून माझं कर्तव्य आहे. ते मी करणार आहे. कारण आपण नुसतंच आपलं नसतं वाफ तोंडाची जी आहे ती बोलत राहायचं आणि कथनी और करनी में बहुत अंतर, ये तो होगा नहीं. त्यामुळे जे माझे विचार आहेत ते माझ्या कृतीमधनं माझ्या मुलांना दिसले पाहिजे, तरच मग ते त्या वाटेवरती चालू लागतील ना. त्यामुळे ही माझी छोटी छोटी स्वप्न आहेत, त्यांना मी आता पूर्ण करतोय. क्या बात है. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुमची ही सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि त्याच्यात तुमचे हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे या देशाला अमूल्य भेट अशी मिळेल, याच्यावर आम्हाला नक्कीच विश्वास आहे. नितीशजी, आज तुम्ही आम्हाला इतका छान वेळ दिला, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात, आम्हाला खूप नवीन गोष्टी कळल्या, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू. मला तुम्ही ही संधी दिली. जागर महाराष्ट्राचा, म्हणजे महाराष्ट्राच्या एका प्लॅटफॉर्म, एवढा मोठा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वरती मला बोलावून जो तुम्ही मला मान सन्मान दिलात, त्याबद्दल मी कृतकृत्य आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.
मित्रांनो, तुम्ही बघितलं नितीश भारद्वाज या व्यक्तित्वाची उंची आणि खोली, डेप्थ किती आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यांच्याप्रती मनःपूर्वक आभार. मित्रांनो, पुढच्या रविवारी ठीक 11 वाजता आपण भेटणार आहोत अशाच एका टॉवरिंग पर्सनॅलिटीला. वर्तमान परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या छायेमध्ये जे मराठी भाषेचं संवर्धन करणार अशा लोकांच्यामध्ये एक असं व्यक्तित्व आहे जे आपल्याला सूर्यासारखं प्रकाशमान दिसेल. आपण भेटू अरुणाताई ढेरेंना. धन्यवाद.